लोकशाही असणाऱ्या या देशामध्ये ज्या लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत त्या 4थ्या स्तंभाचे प्रतिनिधी म्हणून आपणा सर्वांचं मी स्वागत करतो। पुरंदर हवेली तालुक्यामध्ये आपण विविध विषयावर मग शेतीचे प्रश्न असो, राजकारणातले प्रश्न असो, व्यापाराचे प्रश्न असो, बाजाराचे प्रश्न असो, हे वेगवेगळ्या माध्यमातून आपण उठवत आला त्याच्यावर काही कार्यवाही होते। आणि मी स्वतःही माझ्या नोकरीच्या जीवनामध्ये पाहिलेलं आहे की ज्या वेळेला हा 4था स्तंभ एखादा विषय हातात घेतो त्यावेळेला त्याच्यात निश्चितपणे सरकार मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार ही परमनंट बाब आहे, त्यातली माणसं बदलतात, पक्ष बदलतात, पण सरकार ही परमनंट संस्था असते आणि त्याच्यावर खऱ्या अर्थानं दबाव असतो, तो अर्थात लोकांचा असतो, परंतु त्याच्यानंतर प्रेसचाही खूप मोठ्या प्रमाणात दबाव असतो। आणि तसेच एक लोकहिताच्या प्रश्नासाठी मी मुद्दाम आपल्याला बोलवलेला आहे। गेल्या 7 मेला लोकसभेची निवडणूक झाली, त्याच्यानंतर निकालही लागला, त्या विषयात मी जाणार नाही, परंतु ज्या दिवशी निवडणूक होती 7 मे 2024ला, त्या दिवशी राजकीय पक्षाचा एक सक्रिय सदस्य या नात्यानं मी पुरंदरमधल्या काही बूथवरती गेलो आणि ती आमची पद्धत असते की पुष्कराच्या भागात फिरतो। मी समजा पश्चिम भागात फिरलो, हवेलीची जबाबदारी दिली असल्यामुळं हवेली तालुक्यात गेलो। हवेली तालुक्यात गेल्यावर भेकराई नावाचं उपनगर आहे, पुरसुंगी हे मूळ गाव आहे, महसुली गाव पुरसुंगीचे। भेकराईचा जन्म गेल्या 20 वर्षातलाच आहे, मूळचं गाव पुरसुंगीतच आहे, पण जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेटेड वोटर पॉप्युलेशन किंवा पॉप्युलेशन हे भेकराईमध्ये आणि भेकराई करायचं, उरुळी करायचं, उंचीपर्यंत करायचं। भेकराईत थांबलो असता बरेचशा कार्यकर्ते एकदम आले की साहेब आमची नावच नाहीये, म्हणजे त्याच्यामध्ये मतदार यादीमध्ये नाव नसणे हा आपला खऱ्या अर्थाने आजचा प्रमुख विषय आहे। आणि त्याच्यामध्ये थोडे तिडके नव्हे तर पुरंदर हवेली मतदारसंघामध्ये 2019ला जेन्युइनली नाव असणाऱ्या 18,633 मतदारांची नावं वगळली गेली 2024ला। मी स्वतःच्या प्रक्रियेत अनेक वर्ष काम केल्यामुळे 100-200 नावं वगळणं जाणं नजर चुकीनं, त्याला पण कायद्यात शब्द बी मी इथे आणलेला आहे, तो कायदा ज्याच्या खाली वोटरचं रजिस्ट्रेशन किंवा मतदारांची नोंदणी होते। इनॲडव्हर्टंटली असं होणं हे 200-300 नावांच्या बाबतीत नक्की होऊ शकतं आणि त्याच्यात ज्याला पण म्हणतो तुम्ही किती परफेक्ट प्रयत्न केला महसूल यंत्रणे किंवा निवडणूक यंत्रणेने तरी 100-200 नावं प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहतात, ही गोष्ट खरी आहे। पण 18,233 ही संख्या खचितच गंभीर बाब आहे। आणि तुम्हाला कल्पना आहे, तुम्ही आता पाहिलेले परवा की एक लोकसभेचा उमेदवार केवळ 48 मतांनी मुंबईमध्ये हरलेला आहे। हे उदाहरण एवढ्यासाठी दिलं की त्या विषयात मला नाही जायचं, पण ज्या नागरिकांच्या अगदी तुमचं स्वतःच घ्या, अमोल बनकर यांचं नाव 2019च्या यादीमध्ये होतं आणि 2024च्या यादीमधून आपोआप गायब झाले, त्यांचे मिसेस राहिले, मुलाचं राहिले, असे उदाहरणं आहेत। आता ही बाब इनॲडव्हर्टंटली झाली असं मुळीच म्हणता येणार नाही। आणि हा जो आपला एकंदरीतच निवडणुकीचा कार्यक्रम चालतो किंवा ज्या नियमावली चालतो त्याला तुमच्याकडे देतो मी कॉपी, ते लोकप्रतिनिधित्व अधिनियम 1951 हा मूळचा कायदा आहे। हा जेवढ्या काही यंत्रणा आपल्या निवडणूक म्हणून काम करत असतात त्या कायद्याच्या चौकटीच्या अंतर्गत काम करत असतात। पहिल्यांदा बऱ्याच जणांना मी क्लिअर करतो की ह्या यंत्रणेचे राज्य स्तरावर प्रमुख चीफ इलेक्टोरल ऑफिसर किंवा मुख्य निर्वाचन अधिकारी किंवा मुख्य निवडणूक अधिकारी हे असतात। बऱ्याच वेळेला तालुक्यातल्या किंवा गावाकडच्या लोकांचा किंवा असा समज असतो की ते राज्य निवडणूक आयोग वगैरे आहे। राज्य निवडणूक आयोगाचा विधानसभा निवडणुका आणि लोकसभा निवडणुका याच्याशी काडी मात्र संबंध नाही। ह्या दोन्ही निवडणुका डायरेक्टली इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ECI आपण म्हणतो, भारताचा निर्वाचन आयोग, नंतर राज्य स्तरावरती जिल्हाधिकारी यांचं पदनाम ह्या कायद्याखाली डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर असं आहे
प्रांताधिकाऱ्यांचं नाव इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ERO म्हणतात त्यांना, इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर, आणि तहसीलदारांचं नाव असिस्टंट इलेक्ट्रॉनिक रजिस्ट्रेशन ऑफिसर आहे. तर ही यंत्रणा हे काम करत असते. आणि ह्या यंत्रणेचं काम काय आहे की एखादी व्यक्ती 18 वर्षाची झाल्यावर त्याचं नाव इन्क्लूड करणं, एखादी व्यक्ती मयत झाली तर चुकून ते नाव बरेच वर्ष राहतं, त्याच्याबद्दलही माझं काही ऑब्जेक्शन नाही आहे की वेळीच काय प्रत्येक ठिकाणचा तहसीलदार, ज्याला BLO म्हणतो आपण, बूथ लेवल ऑफिसर, हे सरकारच्या वतीने जवळपास 2 बूथला 1 बूथला 250-350 लोक नेमलेले आहेत. ते त्यांचं काम असतं. तरी सुद्धा इनॲडव्हर्टंटली चुकीने एखाद्या मयत व्यक्तीचं नाव 2-2, 3-3, 4-4 वर्ष कंटिन्यू होतं. पण म्हणाल तर त्याचा गैरफायदाही कोणी घेऊ शकतात, पण त्याच्यामुळे फारसा परिणाम होत नाही. पण एखाद्या मतदारसंघातली, विधानसभा मतदारसंघातली, जिथे सर्वसाधारणपणे 4 लाख मतदारसंख्या असते सर्वसाधारणपणे, किंवा आपल्या मतदारसंघांची पुनर्रचना ज्या वेळेला झाली त्यावेळेला 3.5 ते 4.5, मग त्याला 2-3 गोष्टी असतात. कारण भौगोलिक बाउंड्री, घाटाची बाउंड्री, डोंगराची बाउंड्री, तालुक्याची बाउंड्री, हमरस्त्याची बाउंड्री, असं करत असताना कुठे 10-20,000 जास्त असतात, कुठे 20,000 कमी असू शकतात. परंतु एवढ्या मोठ्या प्रमाणावर ही नावं का वगळली गेली हा प्रश्न अनुत्तरित आहे. आणि मग याच्यासाठी त्या दिवशी ज्यावेळेला हा प्रकार नजरेस आला, पेकराईनगरमध्ये फुरसुंगीला, बाकी ठिकाणी आला, जे कार्यकर्ते प्रमुख, अगदी शंकरनाना हरपळे शिवसेनेचे तसे संस्थापक आहेत त्या भागातले, नंतर संजय हरपळे हे सक्रिय सभासद आहेत एका पक्षाचे, त्यांची स्वतःचीच नावं नव्हती. असे अनेक कार्यकर्ते असणाऱ्यांची नव्हती, त्यांच्या घरातले नव्हते, घरातले मिसेस आहेत तर मिस्टरांनी नाही, असं हे 18,233 नावं आपल्या मतदारसंघातून गायब झालेली म्हणजे वगळली गेलेली. आता वगळली गेली याची जबाबदारी कोणीतरी घेतली पाहिजे यंत्रणेपैकी. एवढ्या लोकांना, एक तर त्यावेळेला भयंकर उन्हाळा होता, त्या सगळ्या लोकांना मतदान केंद्रावर यावं लागलं. मतदान केंद्रावरून मतदार यादीत नाव नाही म्हणून परत जावं लागलं. असे हा एक भाग झाला. दुसरा भाग असा झाला की जो माणूस भेकराईनगरला राहतोय त्याचं नाव फुरसुंगीच्या पूर्व भागातल्या म्हणजे तरवडी वगैरे त्या भागात गेलं, किंवा तरवडीत राहतोय त्याचं नाव फुरसुंगीत इकडे मोठ्या प्रमाणावर आलेलं, असे मोठ्या चुका झालेल्या आहेत. हे सगळं निवडणूक यंत्रणेने याची जबाबदारी घ्यावी. माझं याच्यातून सांगणं असं की कायदा असं म्हणतो, याची एक कॉपी तुम्हाला सगळ्यांना मिळून मी देतो लागल्यास, की याच्या रूल 21 प्रमाणे जर असं मोठ्या प्रमाणावर झालं असेल तर ते यंत्रणेची चूक ही यंत्रणेने मान्य केलंच पाहिजे. आता प्रश्न निर्माण होतो की प्रत्येकाने फॉर्म नंबर 6 म्हणतात किंवा ऑनलाईन भरता येतं आपल्याला नाव वगैरे, त्याची प्रक्रिया बऱ्याच, मी त्यात वेळ तुमचा घेत नाही कारण आता ऑनलाईनही करता येतं, किंवा नमुना नंबर 6 म्हणतो किंवा फॉर्म नंबर 6 प्रत्येकाने भरावा, ओळखीचा पुरावा द्यावा. मतदार म्हणून तुमचं नाव कुठे यावं याला एकमेव क्रायटेरिया कायद्यात दिलेला आहे, तुम्ही कुठले रहिवासी आहात. म्हणजे तुमचं नॉर्मल प्लेस ऑफ रेसिडन्स हे तुमच्या मतदार यादीत नाव येण्याचं पहिलं क्वालिफिकेशन आहे. आता बाकीचे क्वालिफिकेशन बाबत तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की जो माणूस 18 वर्षाचा असावा वगैरे, हा भाग झाला. आणि नॉर्मल प्लेस ऑफ रेसिडन्स याला घरच असावं असं काही नाही. मुंबईमध्ये पदपथावर राहणाऱ्या, अगदी पाईपमध्ये राहणारे लोक आहेत. आता ते पाण्याचे मोठे पाईप मोकळे जर कामाविना पडले असतील तर तिथे वर्षानू महिने ते काम होत नाही, ते लोक तिथे राहतात, त्यांची सुद्धा करा. असे मी मुंबईला स्वतः जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम केलंय आणि त्यावेळेला तर TN शेषन साहेबांसारखे अत्यंत कडक माणूस निवडणूक आयोगाचे प्रमुख होते. मग असं असताना ही 18,000 नावं जी गायब झाली ती यंत्रणेने एक त्याची जबाबदारी स्वीकारावी आणि कायद्यात तरतूद आहे की जर इनॲडव्हर्टंटली झाले असेल तर त्यांनी स्वतः घरोघरी हे BLOs पाठवावे. मी ही तुमच्या समोर कॉपी ठेवतोय कारण हे सगळ्या तक्रारी आल्यानंतर नाना हे प्रत्येक गावचं सिंगल नाव अलॉंग विथ त्याचं ज्याला आपण म्हणतो ना इलेक्शन आयडेंटिटी कार्ड नंबर, हे करण्यामध्ये माझे 15 दिवस रात्र गेले. म्हणजे माझं रेग्युलर काम संपल्यावर बसावं लागायचं, तेव्हा ही 18,633 नावं शोधता आली आणि कॉन्फिडेंटली बोलता आलं. कारण ही नावं 2019 यादीत दिसत आहेत आणि 2024 यादीतून त्यांनी कुठे अर्ज केल्याची नाहीये मी खात्री केली 2-3 गावावर.
जर तुम्ही अर्ज केला असेल की माझं नाव इथून खडकवासला टाका काय माझून शिरूर मतदारसंघात टाका, असं काही कोणाचा अर्ज नाही वगैरे वगैरे, तर हे एकतर जाणून बुजून यंत्रणेने केले का तेही तपासावं लागेल, यांना त्याची जबाबदारी स्वीकारावं लागेल. आणि या सगळ्या ठिकाणी माझं यंत्रणेला मी आपल्या राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून श्री चोकलिंगम आहे, त्यांनाही पत्र आणि प्रत दिलेली आहे की मला हे महिनाभरामध्ये योगायोगानं इलेक्शन आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केला. तुम्ही काल परवा छापलंय सुद्धा आहे, हे तुमच्याचपैकी कुठल्या तरी वर्तमानपत्रात आलेले आहे. 25 तारखेपासून अर्थात हा अभ्यास मी गेले 20-21 दिवसापासून करतोय की आपली एक्झॅक्ट काढायची ती संपूर्णच मतदारसंघाची काढायची, तर ती एवढी मोठ्या प्रमाणावर नावं आहेत. योगायोगाने निवडणूक आयोगाने हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे. याद्वारे मी एकतर 2 गोष्टी आपल्या मार्फत निवडणूक निर्णय अधिकारी जे मुख्य राज्याचे त्यांच्याशी काल फोनवर बोललोय, त्यांना रेग्युलर पत्र दिलंय, याची एक प्रत संपूर्णपणे त्यांना दिली. त्या सगळ्या याचे पत्र आणि प्रत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांनाही देणार आहेत, कारण ते मतदार नोंदणी अधिकारी आहेत. त्यांचा प्राथमिक जॉब आहे मतदार नोंदणी अधिकारी. त्यांच्या हाताखाली मग प्रत्येक गावाला एक BLO वगैरे आहे. कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास न देता हे सगळी नावं पुन्हा त्यांनी इनअडव्हर्टंटली ह्या रूल 21 मध्ये इन्क्लूड करण्याचे त्यांना अधिकार आहे. घरोघरी माणूस पाठवा, तो माणूस तिथं राहतो याची खात्री करावी. पुन्हा एकदा खात्री करण्याची गरज नाही, तो होताच तिकडे, ते एकदा खात्री करावी. फार हरकत नाही, आपल्याला वेळ आहे 3 आठवड्याचा. निवडणूक आयोगाने जवळपास 1 महिन्याचा हा प्रोग्राम डिक्लेअर केलेला आहे. हे सगळी नावं रिस्टोअर करावी आणि याच्या व्यतिरिक्त नवीन लावायचे, तो समजा त्यांच्या कर्तव्याचा भाग आहे. ते नवीन जे कोणी 18 वर्षाचे झाले असतील, यापूर्वी नाव दुसऱ्या मतदारसंघात होतं, तिथून इकडे आले, कुणी मुंबईला नोकरी करतं, ते पुन्हा रिटायरमेंट नंतर इकडे येतात, इकडे स्थायिक होतात, तो रुटीन कर्तव्याचा भाग आहे. मात्र ही 18,000 नावं पुरंदर